नामदार हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडल्याची आज चर्चा सुरू झाली आहे आणि अनेक राजकीय तर्कवितर्क समोर येऊ लागलेत। वाशिमला जाण्यासाठी 800 किलोमीटरचा प्रवास झेपत नसल्याचं कारण सांगत नामदार मुश्रीफ यांनी वाशिमचं पालकमंत्रीपद सोडल्याचं सांगितलं आहे। पण त्याच वेळी महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांमध्ये सारं काही अलबेल नाही अशी चर्चा सुरू झाली आहे। महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी नामदार हसन मुश्रीफ आणि आमदार राजेश क्षीरसागर इच्छुक होते। सलग 6 निवडणुकीतील विजय, 9 वेळा मंत्रिपदाची शपथ तसंच कोल्हापूर जिल्ह्याचं एकदा सांभाळलेलं पालकमंत्रीपद या आधारे नामदार मुश्रीफ कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक होते। पण सत्तेच्या आणि बेरजेच्या राजकारणात कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची माळ शिंदे गटाच्या आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गळ्यात पडली, तर मुश्रीफ यांना वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलं। मुश्रीफ यांनी प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्याला वाशिममध्ये हजेरी लावली। ध्वजवंदन सोहळा झाल्यानंतर खातेप्रमुखांच्या आढावा बैठका न घेताच नामदार मुश्रीफ मुंबईच्या दिशेनं परत फिरले। त्यानंतर मात्र ते वाशिमकडे फिरकलेच नाहीत। आज तर त्यांनी वाशिमचं पालकमंत्री पद सोडल्याचं स्पष्ट केलंय। कोल्हापूर, मुंबई, वाशिम असा लांबचा प्रवास झेपत नसल्याचं कारण सांगत त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं। पण प्रत्यक्षात महायुती सरकारमधील तिन्ही घटक पक्षांमध्ये सुरू असलेली चढाओढ, शह-काटशहाचं राजकारण यामुळं नामदार मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदावर पाणी सोडलंय असंही बोललं जातंय।